तुम्ही हिंदू का तुम्ही मराठी याच्यातच मराठी माणसाला अडकवता. हिंदू म्हणून जर माझी ओळख ठेवायची असेल तर मला मराठी म्हणून ओळख का सोडावी लागेल? काय मुंबईकरांनो, कोणत्या शहरात स्थायिक व्हायचा विचार आहे निवडणुकीनंतर? कारण की मुंबईची निवडणूक तर मराठी माणूस जवळपास हरलेला आहे. हा, आता हे बोलताना मला प्रचंड त्रास होतोय, पण सत्यता हीच आहे. कॅल्क्युलेशन जर तुम्ही बघितलं तर 35% कमी मराठी मतं आहेत आणि 45% जास्त ही परप्रांतीय मतं आहेत. आणि म्हणूनच परप्रांतीय मतं आणि काही मराठी मतं हे सगळे हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपला एकत्र करायचा प्रयत्न करत आहे. ठाकरे बंधूंना हे चांगलं माहिती आहे की ही निवडणूक खूप अवघड आहे ते जिंकणं. कारण की मराठी माणसांनी कितीही डोकं आपटलं तरी त्यांची तेवढी मतं नाहीच आहेत, तेवढी टक्केवारीच नाहीये. मागच्या 5 वर्षामध्ये एवढे परप्रांतीय वाढलेले आहेत की ते सगळे आता कन्व्हर्टेड झालेले आहेत वोट बँकमध्ये. आणि आता मराठी माणूस हा काइंड ऑफ मायनॉरिटी मध्ये राहिलेला आहे. सो खरंच विचार करा कुठल्या शहरांमध्ये तुम्ही स्थलांतरित होताय. अजून पण पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर ही शहरं अजून तरी मराठी माणसांच्याच हाती आहेत. पण 10 वर्षानंतर परत ही स्थिती होणार आहे त्या शहरांमध्ये पण. सो आत्ताच या शहरांमध्ये या आणि इथे मराठी माणसांचा टक्का वाढवा, जे आपल्याला परत ही स्थिती बाकी शहरांमध्ये येणार नाही. या सगळ्या शहरांमध्ये पण मुंबई सारखेच परप्रांतीय येत राहत आहेत. थोड्या वर्षांनी जेव्हा टक्केवारी त्यांची वाढेल तेव्हा त्यांचेच मतदार असतील, त्यांचेच लोक असतील निवडून येणारे. मग ऍटलिस्ट आता बाकीची जी शहरं हातात आहेत आपल्या त्याच्यावरती फोकस करू ना. तर त्या शहरांमध्ये या. मुंबई गेली आपल्या हातातून आणि हे बोलायला खूप वाईट वाटतंय, पण सत्यस्थिती तीच आहे. तुम्ही हिंदू का तुम्ही मराठी याच्यातच मराठी माणसाला अडकवतात. का कोण का हे विचारत नाहीये की बाबा का सोडायची मी हिंदू म्हणून जर माझी ओळख ठेवायची असेल तर मला मराठी म्हणून ओळख का सोडावी लागेल? हे ऑप्शन्स बाकी कर्नाटकमध्ये, तामिळनाडूमध्ये त्या हिंदूंना हे ऑप्शन का देत नाहीत? तिथे भाषा, प्रांत रचना हे सगळं चालतं का? कारण की त्यांनी धरून ठेवलं, त्यांनी अभिमान बाळगला. आपण खूप समजूतदार बाबा, मुंबई सगळ्यांची, महाराष्ट्र सगळ्यांचा, आता कोकण यावो, कोकण आपलोच असा म्हणत आता ते पण चाललेलं आहे. सो विचार करा, बाकीच्या शहरांमध्ये यायला सुरुवात करा, मुंबई सोडा, म्हणजे ऍटलिस्ट बाकीची शहरं तरी वाचली जातील. हे बोलताना मला खूप वाईट वाटतंय, पण सत्यस्थिती तीच दिसते. मी जर खोटा ठरलो आणि मुंबई मराठी माणसाकडेच राहिली तर मला सर्वात जास्त आनंद होईल, पण शक्यता कमी वाट. ही अस्मितेची लढाई आहे, ही मराठीपणाची लढाई आहे, ही ओळखीची लढाई आहे. धन्यवाद.